खोक्या भोसलेची पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे। खोक्याला शिरूर कोर्टानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सतीश भोसले उर्फ खोक्या याची पोलीस कोठडीमध्ये रवानगी झालेली आहे। खोक्याला शिरूर न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, फरार आहे, बाकीच्या आरोपीचा शोध घेणं आहे, त्याच्यामध्ये वापरलेली गाडी जप्त करणं आहे, त्यांच्या वापरलेले हत्यार जप्त करणं आहे आणि म्हणून आम्हाला आरोपी ताब्यात पाहिजे आहे। परंतु आमचं म्हणणं असं होतं त्याच्यामध्ये की आता आरोपीचे हत्यार वगैरे जप्त करायच्या बाबतीमध्ये जर त्यांनी मागणी केली आहे तर खोक्याचं ऑलरेडी जे घर आहे सतीश भोसलेंचं ते वन विभागाने पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे। त्यांचं ते घरातलं साहित्य आहे पूर्ण उचलून नेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता नेमकं काय जप्त करणार आहे, त्याच्यामुळे हे काय पीसीआरचे ग्राउंड नाही आहेत आणि हत्यार एकाच्या हातात दाखवलं आहे आणि ते सतीश भोसलेकडून जप्त कसं करता येईल ना। तर मी माननीय न्यायालयाला विनंती केली की कमीत कमी पीसीआर द्यावं, तर माननीय न्यायालयाने 6 दिवसाचा पीसीआर दिला। सरकारी पक्षाने जी काही बाजू मांडली त्याच्यामध्ये अगदी सांगण्यात आलं की कुठले कुठले कृत्य करण्यात आले होते, यापूर्वी त्यांच्या नावावर किती गुन्हे दाखल आहेत त्याचा सगळ्याचा तपास करायचा नाही। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जो गुन्हा आहे, हा जो गुन्हा दाखल झाला आहे हा खोटा गुन्हा आहे। खोक्या सतीश भोसले हा त्या स्पॉटला त्या दिवशी नव्हताच। सतीश भोसले हे शिरूरमध्ये होते आणि त्यांना फोन आल्याच्या नंतर जे काही ढाकणे पितापुत्र आहेत यांना जखमी झाल्याच्या नंतर स्वतःचा पुतण्या आणि स्वतःची पुतणी जखमी असताना सुद्धा सतीश भोसलेंनी त्यांना दवाखान्यात न नेता या ढाकणे पितापुत्राला ढाकणे हॉस्पिटलला दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे। ओके ओके बस ओके आता सगळ्यात सतीश भोसले जे सतीश भोसले आहेत हे सतीश भोसले फक्त पारधी समाजाचे आहेत, आदिवासी समाजाचे आहेत आणि पारधी समाजाचं पोरग महाराष्ट्रामध्ये खूप गाजतंय। एका आमदाराचा कार्यकर्ता आहे, एका मंत्र्याचा कार्यकर्ता आहे, म्हणजे विषय असा आहे की तो आमदाराचा कार्यकर्ता आहे म्हणजे इथं मागासवर्गीयांनी भटके विमुक्तांनी आदिवासींनी कुठल्या आमदाराचा किंवा कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता होऊच नाही का। आणि तो हा सतीश भोसलेंचा राजकारणाचा बळी आहे। आमदार आणि जे काही मध्यंतरी बीडमध्ये जे वातावरण झालं आहे जातीयवादाचं, हा जातीयवादाचा सतीश भोसलेचा बळी आहे। सतीश भोसलेंचा ह्या प्रकरणाशी काही संबंध नाही आहे। सतीश भोसलेवरती खोटे आरोप या ठिकाणी केलेले आहेत आणि सतीश भोसले जे आहे हा सतीश भोसले हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून खूप चांगलं काम केलं आहे।